Hello everyone. In the today's lecture, we will study about the stable and unstable systems. Okay. So stable system and unstable system मध्ये आपल्याला एक नवीन वर्ड ऐकायला मिळतो तो आहे की BIBO. ओके. बिबो पण म्हणतात काही जण याला बिबो. ओके. सो BIBO मीन्स व्हॉट? बाउंडेड इनपुट बाउंडेड आउटपुट. बाउंडेड इनपुट बाउंडेड आउटपुट म्हणजेच काय की फायनाईट जर इनपुट असेल तर त्याचं आउटपुट पण फायनाईटच असलं पाहिजे. ओके. म्हणजे फायनाईट जर इनपुट असेल, माझं जर इनपुट आहे जे फायनाईट आहे, जसं की आपलं DC व्होल्टेज आहे, फायनाईट आहे, इट कॅनॉट रीच टू इन्फिनिटी एनी टाईम. ओके. त्याच्यानंतर साईन वेव्ह, कॉस टीटा, U सिग्नल, काय काय आपण सिग्नल्स बघितले. ओके. ते सिग्नल्स आहेत ते बाउंडेड आहेत. ओके. की इन्फायनिटीला जात नाहीत ते सिग्नल. तर त्या टाईपच्या सिग्नल्सना आपण काय म्हणतो की ते सिग्नल जर इनपुटला दिले तर आउटपुटला पण आपल्याला जर तेच मिळत असेल देन ओनली वी कॅन से दॅट अवर सिस्टम इज स्टेबल. ओके. हिअर यू कॅन read that for the stable system output should be bounded for the bounded input at each and every instant of time. ओके. म्हणजे 0 to इन्फिनिटीपर्यंत हा जो टायमिंग आहे 0 to इन्फिनिटी माझा. ओके. ह्याच्यामध्ये जे ॲम्प्लिट्यूड आहे हे काय असायला पाहिजे? माझं बाउंडेडच असायला पाहिजे. इट म्हणजे ह्या कधीच इन्फिनिटीला जाता कामा नये. सो हिअर इज द एक्झाम्पल that is y of t is equals to t into x of t. Okay. Now x of t is my what? System. Okay. ही सिस्टीम आहे. सिस्टीमला मी इनपुट काय दिलं? x of t. आय एम गेटिंग हिअर आउटपुट दॅट इज y of t. मग y of t काय आहे माझं? t into x of t. So t into x of t. Now if x of t that is input इज इक्वल्स टू यू ऑफ टी. आता आपण जर कन्सिडर केलं की एक्स ऑफ टीला काय कन्सिडर केलं? यू ऑफ टी कन्सिडर केलं. ओके. सो यू ऑफ टी कुठे जाणार? इथे एक्स ऑफ टीला काय असणार? यू ऑफ टी कुठे जाणार? सिस्टमला. मग इथे काय मिळते मला? वाय डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू वॉट? टी इंटू एक्स ऑफ टीच्या ठिकाणी काय येणार? फक्त यू ऑफ टी. हो. सो टी इंटू यू ऑफ टी हे जर रिलेशनशिप्स तुम्ही चेक केलेत की टाईमसोबत आपला यू ऑफ टी सिग्नल, तर तुम्हाला काय मिळतं? रॅम्प सिग्नल मिळतो. आर ऑफ टी रॅम्प सिग्नल. ओके. सो हा जो रॅम्प सिग्नल मिळतो तर त्याची बाउंडेड नाही आहे. हा कुठपर्यंत जातो? हा इन्फिनिटीपर्यंत जातो. सो फॉर दिस बिकॉज ऑफ दिस वी विल कॉल्ड दिस इज ॲज अ अनस्टेबल सिस्टम. ओके. हे रिलेशनशिप कुठून आलं नाही ह्याच्यासाठी आपण मागच्या लेक्चर्समध्ये जे ऑपरेशन्स वगैरे घेतलेले आहेत सुरुवातीच्या त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यामध्ये आहेत किंवा तुम्ही बुक्समध्ये पण बघू शकता रिलेशनशिप बिटवीन द यू ऑफ टी अँड द सिग्नल. त्याच्यामधून तुम्हाला आर ऑफ टी कसं आलं हे कळू शकतं. सो दिस इज कॉल्ड एज वॉट? स्टेबल सिस्टम. नाव नेक्स्ट वन इज y of t is equals to x of t plus 2. ओके. सो x of t कशाला देतोय आपण? सिस्टमला. सिस्टमचं आउटपुट काय? y of t. y of t काय आहे? x of t plus 2. x of t plus 2. ओके. सो सपोज आता t म्हणजे मी 4 पकडलं. फाईन. DC व्होल्टेज असं विचार करूया आपण. 4 व्होल्ट DC व्होल्टेज आहे. ओके. सो 4 कशाला दिलं? सिस्टमला. सिस्टम काय माझं कन्सिडर करणार? वाय डॅश ऑफ टी. एक्स ऑफ टी काय आहे माझं? 4 प्लस 2 व्हॉट इट इज? 6. ओके. म्हणजे फायनाईट इनपुटसाठी मला आउटपुट काय मिळालं? फायनाईट मिळालं. राईट. सो सिस्टम इज स्टेबल. ओके. हे इतकं इझीच आहे खूप की तुम्ही आरामात एखादी सिस्टीम स्टेबल आहे, नॉन स्टेबल आहे, एखादी सिस्टीम कॉजल आहे की नाही, अँटी कॉजल आहे, हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके. ह्याच्यामध्ये खूप जास्त टफ वगैरे असं काही नाही आहे. फाईन. नाव नेक्स्ट our next system is memory and memoryless system. Okay. So here
This memory and memoryless systems are also known as the static and dynamic type of system. Static means what? Memoryless system. And dynamic means what? Memory system. आता हे असं memoryless and memory का म्हणतो ना हे आपण बघूया. Okay, so static system means what? The output of the system depends only on the present value of the input. Okay, आपण लास्ट जेव्हा सुरुवातीचं लेक्चर बघितलेलं त्याच्यामध्ये बघितलं होतं की प्रेझेंट इनपुट म्हणजे काय. सुरुवातीचं म्हणजे ह्या टॉपिकच्या सुरुवातीचं क्लासिफिकेशन्स ऑफ सिस्टीमच्या. तर त्याच्यामध्ये प्रेझेंट इनपुट म्हणजे काय की सपोज एक्स ऑफ टी, इथे एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू वाय ऑफ टी असेल. ओके, मी जर एक्स ऑफ टीला जर 0 सबस्टिट्यूट केलं तर एक्स ऑफ 0 इज इक्वल्स टू काय मिळणार आहे मला? वाय ऑफ 0. म्हणजे प्रेझेंट इनपुट जे आहे त्याच्यावरच काय माझं प्रेझेंट आउटपुट डिपेंड करतं. ओके, सो त्याला काय म्हणतो आपण? स्टॅटिक सिस्टम म्हणतो. ओके, अँड डायनामिक सिस्टम कशाला म्हणतात? आउटपुट ऑफ द सिस्टम डिपेंड ऑन पास्ट ऑर फ्युचर व्हॅल्यूज. ओके, पास्ट आणि फ्युचर व्हॅल्यूवरती जर डिपेंड असेल व्हॅल्यूज ऑफ इनपुट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम, एक कुठल्याही इन्स्टंट ऑफ टाईमला जर त्याची व्हॅल्यू पास्ट किंवा फ्युचरवरतीच डिपेंड असेल देन ओनली वी विल कॉल्ड इट ॲज अ डायनामिक सिस्टम. ओके, आता पास्ट आणि फ्युचर व्हॅल्यू जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल, एखाद्या सिस्टमला ठेवायची असेल तर त्याला काय पाहिजे? मेमरीची गरज आहे. ओके, त्याला मेमरीची गरज आहे, त्याच्याशिवाय तो तसं लक्षातच ठेवू शकत नाही. राईट, सो दिस इज कॉल्ड ॲज अ मेमरी सिस्टम मीन्स डायनामिक सिस्टम. ओके, आणि स्टॅटिकमध्ये प्रेझेंट व्हॅल्यूवरती डिपेंड असल्यामुळे आपल्याला मेमरीची गरज नाही आहे. सो इट इज कॉल्ड ॲज मेमरीलेस. फाईन. So now here example number 1, y of t is equals to what? 2 into x of t. ओके, आता ह्या सिस्टीमला बघून आपल्याला काय वाटेल की y ऑफ टी ते जर टीला जर 0 सबस्टिट्यूट केलं तर काय होणार आहे? तुम्ही काय म्हणणार की इथे 2 आहे म्हणजे टाइम स्केलिंग झालेलं आहे. बरोबर आहे ना? टाइम स्केलिंग आपण हे सगळं बघितलेलं आहे. टाइम स्केलिंग म्हणजेच काय की ह्याला मल्टिप्लाय झालं 2ने. ह्या सिस्टीमला काय केलं आपण? मल्टिप्लाय केलं. कशाने मल्टिप्लाय केलं? 2ने मल्टिप्लाय केलं. राईट, सो काय झालं? ह्या सिग्नलचं स्केलिंग झालं. तर असं बघून असं डायरेक्टली ठरवायचं नाही की नाही एक्स ऑफ टी वाय ऑफ टी ते 2 ॲडिशन आहे म्हणजे हे डायनामिक सिस्टम असणार किंवा ही स्टॅटिक सिस्टम असूच शकत नाही, असं नाही आहे. सो जस्ट गो फॉर टी इज इक्वल्स टू 0. ओके, मग टी इज इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट केलं तर इथे काय येणार आहे? वाय इज इक्वल्स टू 0. सो हिअर इट इज 2 into x of 0. ओके, 2 into x of 0 म्हणजे आउटपुट इज डिपेंड ऑन वॉट? एक्स ऑफ टी. आपल्याला ह्याच्याशी हे काय आहे? कॉन्स्टंट आहे. 2 इज वॉट? अवर कॉन्स्टंट. इट इज नॉट इम्पॉर्टंट. इन्स्टंट काय आहे? आन्सरचा प्रेझेंट टाइम. ओके, सो इट इज कॉल्ड एज अ स्टॅटिक सिस्टम. ओके, जर टाइम पिरियडमध्ये काय चेंज झाला देन ओनली वी विल कॉल्ड इट ॲज डायनामिक सिस्टम. सी हिअर. Now next example is y of t is equals to x of t plus x of t minus 1. ओके, आता t minus 1 हे डायरेक्टलीच दिसते आपल्याला की काय ही डायनामिक सिस्टम आहे. ओके, आपण ह्याच्यात सबस्टिट्यूट पण करून बघू शकतो. सपोज y of 0 इज इक्वल्स टू x of 0 प्लस x of t minus 1 मीन्स 0 minus 1 इज -1. ओके, तुम्ही पुढची पण व्हॅल्यूज घ्या. x of 1 इज इक्वल्स टू वॉट? x of 1, y of 1 is equals to plus x of t means what? 1 minus 1 means what? x of 0 plus x of 1 is equals to y of 1. आता इथे y of 1 ओके म्हणजे 1 आहे तर इथे काय आलं? x of 0. x of 0 म्हणजे कुठली व्हॅल्यू आली? ही पास्ट व्हॅल्यू. ओके, पास्ट व्हॅल्यूवरती डिपेंड आहे करंट आउटपुट. आता करंट आउटपुट जर मला y ऑफ 1 आहे, करंट आउटपुट माय प्रेझेंट आउटपुट इज y1. ओके, y ऑफ 1 देन इट इज डिपेंड ऑन वॉट? प्रेझेंट तर आहेच पण हे काय आहे? पास्ट पण आहे त्याच्यात. x ऑफ 0 मीन्स पास्ट पण आहे आणि इथे काय होती? इथे पण पास्ट व्हॅल्यू होती. राईट, सो दिस इज कॉल्ड ॲज डायनामिक सिस्टम. सो तुम्ही 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज व्हॅरी करून पण तुम्ही चेक करू शकता आणि शक्यतो 0ला नाहीच 1, 2 असे मॅक्सिमम व्हॅल्यूज घेऊन चेक करायचं आणि देन डायरेक्टली लिहित जा तुम्ही. ओके, हिअर वाय ऑफ टी इज इक्वल्स टू एक्स ऑफ टी प्लस 1. हे आता हे तुम्ही 2 घरी करून बघा. वाय ऑफ टी इज इक्वल्स टू एक्स ऑफ टी प्लस 1 प्लस एक्स ऑफ टी
झिरो एक्स ऑफ टीच्या व्हॅल्यू 0 वगैरे सबस्टिट्यूट करून बघा कुठलं सिस्टम येते. ओके, आता हे एक महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये बघा वाय ऑफ टी इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस टी प्लस 1 इंटू एक्स ऑफ टी, राईट. आता इथे ई रेस टू इन ब्रॅकेट मायनस टी प्लस 1 हे काय आहे, हा कॉन्स्टंट टर्म आहे. ही काय आहे, कॉन्स्टंटची टर्म आहे. ओके, सो ह्या कॉन्स्टंट टर्ममध्ये टर्म आपल्याला कन्सिडर करायची गरज नाही आहे. इथे टी प्लस 1 असलं तरी पण इट इज अ नॉट पार्ट ऑफ दिस टी. ओके, ह्या टाईम इन्स्टंटचा तो पार्ट नाही आहे. ओके, दिस इज वॉट जस्ट अ कॉन्स्टंट और यू कॅन से कोइफिशियंट ऑफ एक्स ऑफ टी. ओके, सो डोंट थिंक अबाउट दिस, जस्ट थिंक अबाउट एक्स ऑफ टी अँड एक्स ऑफ टी. सो हे काय आहे, एक्स ऑफ वाय ऑफ टी आणि इथे एक्स ऑफ टी, म्हणजे हे काय परत झालं, स्टॅटिक सिस्टम झाली. का, कारण की प्रेझेंटवरतीच आउटपुट असणार. जर वाय ऑफ 1 घेतलं तर इथे काय येणार, एक्स ऑफ 1. वाय ऑफ 2 घेतलं तर इथे काय येणार, एक्स ऑफ 2 येणार. ओके, नाव थर्ड वन, वाय ऑफ टी इज इक्वल्स टू एक्स ऑफ 2t. ओके, एक्स ऑफ 2t. आता टी इज इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट केलं तर काय येणार आहे, वाय ऑफ 0 इज इक्वल्स टू एक्स ऑफ इन ब्रॅकेट 2 इंटू 0 इज 0. नेक्स्ट, टी इज इक्वल्स टू -1. ओके, सो वाय ऑफ -1 इज इक्वल्स टू एक्स ऑफ -2. ओके, म्हणजे काय झालं, आता जो प्रेझेंट माझं आउटपुट आहे एक्स ऑफ वाय -1 इज डिपेंड ऑन वॉट, पास्ट व्हॅल्यू, दॅट इज एक्स ऑफ -2. सिमिलरली सपोज टी इज इक्वल्स टू 1, then what, y is equals to 1 is equals to x is equals to 2. It depend on what, future value, that is current output. My suppose current output is at what, instant y of 1, then I am getting the output where, from future instant, that is x of 2. So therefore the system is the dynamic system. ओके, आता हे फ्युचर पास्ट हे कसं मिळतं तुम्हाला, म्हणजे हे नको आहे की आपल्याला फ्युचरमध्ये जाऊन आपण मॅडम त्याच्या व्हॅल्यूज कशा काय आणणार. तर हे कसं आहे की ह्या एज अ सिग्नल सिस्टीम हा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही कुठे यूज करतायत, आपल्या कंट्रोल सिस्टीममध्ये तुम्ही म्हणू शकता मोस्टली डिझाईन करताना यूज करतो आपण. ओके, म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे ना तो की पास्ट फ्युचर ह्या व्हॅल्यूज कुठून घ्यायच्या. नॉर्मल आहे की तुम्ही जेव्हा आता गाडी वगैरे आपण चालवतो, ओके, आवर ह्युमन बॉडी इज ऑल्सो वन टाईप ऑफ कंट्रोलर लाईक. ओके, बरोबर आहे. मग आपण आता सपोज जर एखादी गाडी चालवतोय तर आपल्याला बघून एक इनपुट मिळतं की आता समोर रस्त्यात गाडी वगैरे आली, काय आलं, तर आपण आधीच इनपुट देतो आणि आधीच आपण एक्सेलेटर बंद करणं म्हणा किंवा काय करणं म्हणा, हे सगळ्या गोष्टी आपण आधीच करतो. बरोबर आहे ना, म्हणजे आपण फ्युचरमध्ये काय होणार आहे हे कन्सिडर करून करतो. तशाच प्रकारचे हे आहे की आपण फ्युचरचे सिग्नल्स कसे घेतो. सो एवढं आता सध्या तरी एवढं डीपमध्ये विचार करू नका. ओके, सो इथे x1 ऑफ टी इज इक्वल्स टू वॉट, एक्स ऑफ 2. हे तुम्हाला कळेल की कधी यूज करतात, काय करतात, खूप जास्त डीप होत आहे हे. फाईन. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज वाय ऑफ इन ब्रॅकेट टी प्लस 1 is equals to x of t plus 1. Now if t is equals to 0, so y is equals to what, t is equals to y is equals to 1 and x is equals to 1. Okay, मग काय झालं ही सिस्टम, स्टॅटिक सिस्टम. नेक्स्ट, y of t minus 3 is equals to x of t minus 3. t is equals to 0, so y is equals to -3, x is equals to -3. Static system. Okay. So we can say that whenever the time scaling in the system is going to the डायनामिक नेचर. जर तुम्हाला तिथे दिसलं की टाइम स्केलिंग आहे तर ते डायरेक्टली काय होतं, डायनामिक नेचरमध्येच जातं. नाव यू कॅन सी हिअर, दिस इज y of t is equals to x of minus t. ओके, मायनस टी मीन्स व्हॉट, मायनस काय आहे, एक प्रकारचं स्केलिंगच झालं, हे रिव्हर्स स्केलिंग टाईप आहे. ओके, सो अशा प्रकारचं जेव्हा पण स्केलिंग येतं, हे इथे नाही आहे, स्केलिंग्स येतात तेव्हा आपण काय म्हणणार, जर एखादा दिलेली सिस्टीम असेल ती जर टाइम स्केलिंगचं एक्झाम्पल असेल तर ती काय झाली आपली, तर ती जी पण काय सिस्टीम आहे ती काय होणार, डायनामिक होणार इन नेचरमध्ये. ओके, आणि मग जर डायनामिक झाली तर मग त्यालाच काय म्हणणार आपण, सिस्टीम इज डायनामिक. ओके, नाव नेक्स्ट वन इज द कॉझल अँड नॉन कॉझल सिस्टम.
Okay, so causal system is the output of the system is independent of the future values of the input. Independent of म्हणजे आउटपुट जे पण काय सिस्टीमचे ते कशावरती डिपेंड नाही आहे, तर फ्युचर व्हॅल्यूज ऑफ इनपुट, फ्युचरमध्ये आपल्याला काय व्हॅल्यूज इनपुटच्या मिळणार आहेत त्याच्यावरती डिपेंड नाही आहे. ओके, हे लिटिल बिट कन्फ्युजिंग आहे. अँड नॉन कॉझल इज वॉट आउटपुट ऑफ द सिस्टम डिपेंड ऑन द फ्युचर व्हॅल्यूज ऑफ इनपुट at any instant of time. Okay, so here output हे जे काय सिस्टीमचं आउटपुट आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर फ्युचर व्हॅल्यूजवरती, ह्याच्या अपोजमध्ये. नाव सी हिअर एक्झाम्पल नंबर 1 इज y ऑफ टी इज इक्वल्स टू वॉट, x ऑफ टी, राईट. y ऑफ टी इज इक्वल्स टू हे काय प्रेझेंट व्हॅल्यूवरतीच डिपेंड आहे. ओके, म्हणजे काय झालं, कॉझल सिस्टम. ओके, so x of t is equals to what, y of t. Okay, if we substitute here t is equals to 0, then we will get x is equals to 0. Okay, so these are depend on what, present values. Okay, so next is what, y of t is equals to x of t plus x of t plus 1. Okay, suppose I substitute here 0, then what, y of 0 is equals to x of 0 plus x of 0 plus 1 means x of 1. Okay, next suppose y of 1, then what, x of 1 plus x of 1 plus 1 is 2. Okay, so ह्या ज्या आपल्या नॉर्मली आपण जेवढ्या रिअल टाईम मध्ये हे वापरतोय, सिस्टम्स वापरतोय, त्या सगळ्या काय असतात, नॉर्मली कॉझल सिस्टम्स असतात. ओके, कॉझल सिस्टम्स मीन्स वॉट, द आउटपुट ऑफ द सिस्टम इज इंडिपेंडेंट ऑफ द फ्युचर व्हॅल्यूज ऑफ द इनपुट. फ्युचरमध्ये तुम्ही व्हॅल्यूचे काय इनपुट असणार आहे तुमचे, त्याच्यावरती आपलं आउटपुट डिपेंड नाही आहे. ओके, आता इथे फ्युचर व्हॅल्यू काय येते आपली, जर टी वाय इज इक्वल्स टू 1 घेतलं तर इथे काय येते, एक्स ऑफ 2 येते. ह्या एक्स ऑफ 2 वरती आत्ताचं प्रेझेंट व्हॅल्यू डिपेंड नाही आहे. प्रेझेंट व्हॅल्यू काय माझी, एक्स ऑफ वाय ऑफ 1. आउटपुट काय आहे माझं, वाय ऑफ 1. Okay, it is not depend on what, this value. Okay, future value. Fine, so these types of systems are called as causal systems. Okay, now next example is x of t plus x of t plus 2. Okay, this is also one type of what, causal system. ओके, आता तुम्हाला कळले की काय करायचं, प्रत्येक ह्याच्यामध्ये 0 0 सबस्टिट्यूट करत जायचं, 0 1 2 टीच्या व्हॅल्यूज घेत जायचे आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचे की काय उत्तर येत आहे नक्की. नाव सी हिअर, y ऑफ टी इज इक्वल्स टू x ऑफ 3t. नाव सबस्टिट्यूट हिअर 0, t इज इक्वल्स टू 0, सो t इज इक्वल्स टू 0, x ऑफ वॉट, दिस इज 0. नाव t इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू वॉट, x इज इक्वल्स टू वॉट, 3. means what, it is depend on what, future value. Okay, means causal system म्हणजे काय की फ्युचर व्हॅल्यूवरती डिपेंड नाही आहे, म्हणजेच काय झालं हे नॉन कॉझल. ओके, नेक्स्ट वन, y ऑफ t इज इक्वल्स टू साइन t प्लस 1 इंटू एक्स ऑफ t मायनस 1. ओके, नाव हिअर टी, आता हे पण बघितल्यावरती आपल्याला घाबरायची गरज नाही. साइन टी प्लस 1 असू दे, इथे काही असू दे, साइन कॉस 1 अपॉन लॉग इंटिग्रेशन, कुठलंही साइन असू देत. ओके, काही घाबरायची गरज नाही. आपल्याला फक्त बघायचे काय, इनपुट एक्स ऑफ टी प्लस 1. टेन्शन घ्यायची गरज कधी आहे, जेव्हा एक्स ऑफ टी प्लस साइन डेल्टा टी वगैरे असं काहीतरी आलं इथे, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज आहे. ओके, असं जर जेव्हा येत आहे ना तेव्हा काहीही गरज नाही आहे असं घ्यायची टेन्शन. ओके, हा काय आहे, जस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स ऑफ टी. सपोज दिस इज होल इज टी, सो एक्स ऑफ टीचे हे काय झालं, कोएफिशियंट आहे. ओके, सो डोंट टेक टेन्शन, सिम्पली जस्ट सबस्टिट्यूट टी इज इक्वल्स टू 0. सो वाय ऑफ 0 इज इक्वल्स टू साइन ऑफ वॉट, 0 प्लस 1 इज 1 इंटू एक्स ऑफ 0 मायनस 1 इज एक्स ऑफ मायनस 1. ओके, नेक्स्ट t इज इक्वल्स टू -1, हे कशावरती झालं, पास्ट व्हॅल्यूवरती डिपेंड झाली. नेक्स्ट एक्स ऑफ -1, t इज इक्वल्स टू -1, सो y ऑफ -1 इज इक्वल्स टू साइन 0 इंटू एक्स ऑफ -2, पास्ट व्हॅल्यू. अगेन t इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू 1, सो साइन इज इक्वल्स टू साइन ऑफ 2 इंटू एक्स ऑफ 0.
ओके, या सगळ्या काय आहेत, पास्ट व्हॅल्यूज. ओके, त्याच्यामुळे सिस्टम काय झाली आपली, कॉझल सिस्टम. ओके, फ्युचर सिस्टीमवरती जी पण सिस्टीम डिपेंडंट नाही आहे, म्हणजेच काय की कॉझल सिस्टम कशावरती डिपेंड आहे, एक तर प्रेझेंट व्हॅल्यू किंवा पास्ट व्हॅल्यू. पास्ट व्हॅल्यू मिळाली किंवा प्रेझेंट व्हॅल्यू मिळाली, देन वी विल say that this is a causal system, otherwise what, non-causal system. Okay, thank you. Next part we will see in the next lecture.